श्री गरुड पुराण अध्याय 16. जो कोणी या पुराणाचे पठण किंवा श्रवण करतो त्याचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण होते. गरुडजी भगवान विष्णूंना पुढे म्हणाले, हे दया सिंधू भगवान, अज्ञानामुळे जीव जन्म मरण रूपी संसार चक्रामध्ये गुरफटवून जातो हे मी आपल्याकडून ऐकलं. आता मला यापासून मुक्तीचा मोक्षाचा उपाय काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. हे भगवान, हे देवदेवेश, हे शरणागत वत्सल, या दुःखरूप साररहित संसार सागरामध्ये अनंत जीवराशी उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. याला अंत नाही. हे सर्व सदा दुःखाने व्याप्त असतात, पीडित असतात. त्यांना कोठे सुखप्राप्ती होत नाही. हे प्रभू, कोणत्या उपायांनी यांची या अखंड चाललेल्या चक्रातून सुटका होऊ शकेल याविषयी आपण मला सांगा. गरुडजींच्या या प्रश्नावरती श्री भगवान म्हणाले, हे गरुड, तुम्हाला याविषयी विचारत आहेस तर मी तुला सांगतो. ऐक. याचे श्रवण केल्याने मनुष्य या संसार सागरापासून मुक्त होऊ शकतो. तो परब्रह्म परमात्मा कलारहित, सर्वज्ञ, सर्वेश्वर तसेच द्वैतभाव रहित आहे. तो परमात्मा स्वयंप्रकाशित आहे. अनादि अनंत निर्विकार निर्गुण सतचित आनंद स्वरूप आहे आणि हे सर्व जीव त्याचेच अंश आहेत. ज्याप्रमाणे अग्नीपासून दूर गेल्यानंतर अग्निज्वाला विझल्या जातात, त्याप्रमाणे अनादि कालापासून अविद्येने युक्त हे सर्व जीव भगवंतापासून दूर होत गेले. हे जीव प्रत्येक जन्मामध्ये पुण्य आणि पापरूप कर्माने नियंत्रित होऊन देह, आयु आणि कर्मानुरूपी भोग प्राप्त करतात. हे गरुड, जीव सर्वप्रथम वृक्षलतादी जड योनी प्राप्त करतो. त्यानंतर कृमी योनीमध्ये, त्यानंतर जलचर, पुढे पक्षी, त्याच्या पुढे पशुयोनीला प्राप्त करून त्यानंतर मनुष्य योनी प्राप्त करतो. पुढे हा धर्मात्मा मनुष्य देवता होऊन देवयोनी प्राप्त करून मोक्षप्राप्तीचा अधिकारी होतो. अशा प्रकारे हे जन्ममरणाचे रहाटगाडे अखंड चालू असते. हे गरुड, 84 लाख योनींमध्ये मनुष्य योनीच्या व्यतिरिक्त कोणत्याही योनीमध्ये तत्वज्ञान प्राप्त होत नाही. हजारो योनीमध्ये प्राप्त झालेल्या जन्मातील पुण्याईने मनुष्य योनी प्राप्त होते. मोक्षप्राप्तीसाठी सुलभ आणि दुर्लभ अशा या मनुष्य देहाला प्राप्त करूनही जो या संसार चक्रातून मुक्त होत नाही, त्याच्या इतकं पापी कोण असेल? उत्तम शरीर प्राप्त करून आणि सौशव संपन्न अविकल इंद्रिय प्राप्त करूनही जी व्यक्ती स्वहित जाणत नाही ती ब्रह्मघातकी होय. शरीराविना कोणताही पुरुषार्थ साधता येत नाही. म्हणून शरीर आणि धनाची रक्षा करत या दोन्हीद्वारे पुण्य संचय करायला हवा. मनुष्याने सर्वदा आपल्या शरीराची रक्षा करायला हवी, कारण शरीर सर्व पुरुषार्थांचे एकमात्र साधन आहे. म्हणून याच्या रक्षेसाठी प्रयत्नशील असावे. हे जीवन हा देह आहे तोपर्यंतच मनुष्य आपले कल्याण करून घेऊ शकतो. गाव, क्षेत्र, धन, घर आणि शुभाशुभ कर्म पुन्हा पुन्हा प्राप्त होऊ शकतात, पण मनुष्य देह पुन्हा प्राप्त होत नाही. म्हणून बुद्धिमान व्यक्ती सदैव देहरक्षणाचा उपाय करतात. शरीराची रक्षा धर्माचरणासाठी, धर्माचरणाद्वारे ज्ञानप्राप्ती, ज्ञानाद्वारे ध्यान, योगसिद्धी आणि अंती ध्यान योगद्वारा मनुष्य मोक्ष प्राप्ती करतो. मनुष्य स्वतः आत्महित करणार नाही तर अन्य कोण करेल? त्यामुळे जोपर्यंत दुःखप्राप्ती होत नाही, आपत्ती विपत्ती येत नाहीत, जोपर्यंत इंद्रियांमध्ये वैकल्य म्हणजे शिथिलता येत नाही, तोपर्यंत जीवाने प्रयत्न करावेत. नाहीतर वृद्धावस्था, रोग, क्षणाक्षणाला निघून जाणारा काळ आणि प्रपंचातील सुखदुःखे यांचा परिणाम म्हणून खरे कर्तव्य जे आत्मकल्याण साधणे हेच राहून जाते. मोठ्या पुण्याईने मिळालेले आयुष्य निष्फळ होते. म्हणून जे हित साधावायचे ते आत्ताच, अगदी याच क्षणी. म्हणून नेहमी निसंग असावे आणि ते शक्य नसेल तर मग निदान संत महात्मे यांची संगत धरावी. अनेक लोक आपल्या वर्णाचे आचार चोख पाळतात, आश्रमाची कर्तव्ये नेकीने पार पाडतात. बरेच जण कर्मकांडी असतात, तर पुष्कळ जण व्रतवैकल्य यामध्ये मग्न असतात. अनेक जण स्वतः अज्ञानी असूनही यज्ञयाग करून लोकांना भुलवितात
आणि प्रसिद्धीच्या मागे असतात. उपास तापास, देहदंड हे कितीतरी लोक करतात, पण हे सगळेजण माझ्या मायेने मोहित झालेले आहेत. हे गरुड, देहाचे हाल केल्याने मुक्ती मिळत नसते. कुणी दिगंबर होऊन फिरतात आणि पुन्हा सांगतात की आम्हाला नगर अरण्य सारखेच आहे. अशी तर जनावरे सुद्धा फिरतात, म्हणून ती काय विरक्त असतात? अंगाला राख आणि माती फासल्यामुळे जर मुक्ती मिळत असली तर उकिरड्यावर लोळणारे श्वान सुद्धा मुक्त झाले असते. गवत पाला खाऊन आणि पाणी पिऊन भटकत राहून मोक्ष मिळत असता तर हरणे, शेळ्या, बोकड हे तपस्वी ठरतील काय? गंगा वगैरे पवित्र नद्यांमध्ये मासे, बेडूक वगैरे सतत वावरतात, म्हणून ते काय योगी होतात? तेव्हा हे लक्षात घे की वर्णाश्रम धर्म आणि त्यातील कर्तव्ये हे फक्त मनाला संतोष देऊ शकतात. यापेक्षा अधिक काही मिळत नाही. मुक्ती हवी असेल तर त्यासाठी परमतत्वाचे ज्ञान हेच खरे कारण आहे. वेद पुराणे, शास्त्र वाचून तर्क करणारे, मंत्रतंत्राचे ज्ञान असणारे पण आत्मज्ञानाचा अनुभव नसणारे असे सर्व लोक जे बोलतात ना, ते कावळ्यांचे कावकाव आहे असे समज. त्यांना खऱ्या मार्गाचा अनुभव नसतो, पण ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मात्र मोठ्या ऐटीत बोलतात. आत्मानुभव हा शास्त्रांचे वाचन करून मिळत नसतो, अगदी कल्पांतापर्यंत प्रयत्न केले तरी सुद्धा. म्हणून हजारो शास्त्र न धुंडाळत बसता, कर्मकांडाचे स्तोम न माजवता त्यातील सार ओळखावे आणि ज्ञान प्राप्त करून घ्यावे. हे ज्ञान फक्त तत्वज्ञानी आत्मसाक्षात्कारी गुरूंच्या वाणीतूनच मिळते, इतर कोणत्याही मार्गाने नाही. म्हणून ते विलक्षण तत्व जाणायचे असेल तर गुरुला शरण जाण्याशिवाय अन्य मार्ग नाही. आणि असा हा अनुभव मिळाला की मग अंतकाळ ओळखून पवित्र क्षेत्री स्नान करून ओंकाराचा जप करीत आसनावर बसावे आणि तत्वचिंतन करावे. असे केल्याने मोक्ष मिळतो. अशा प्रकारे जो आत्मतत्व जाणतो तोच मुक्तीला जात असतो. इतर धार्मिक लोक स्वर्गामध्ये जातात आणि दुष्टकृत्य करणारे पापी लोक नरकात जातात. पशुपक्षी वगैरे पुन्हा या जगामध्ये जन्म घेतात आणि मृत्यू पावतात. सूतजी पुढे म्हणाले, हे राजन, गरुडजींनी भगवंताच्या मुखातून हे अद्भुत पुराण श्रवण केल्यानंतर त्यांना वारंवार प्रणाम केला आणि हात जोडून ते म्हणाले, हे देवादिदेव भगवान, हे प्रभू, आपण या अमृतमय वचनांद्वारे मला या भवसागरामधून तारले आहे. माझा संदेह आता समाप्त झाला आहे. मी कृतार्थ झालो प्रभू. असे म्हणून गरुडजी भगवंताच्या चरणी लीन झाले. सूतजी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ हो, प्राणी मरण पावल्यानंतर किंवा लगेच कमी जास्त कालावधीनंतर नवीन देह कसा प्राप्त करतो हे सर्व सांगून झाले. हे सर्व मी जसे भगवंताकडून ऐकले तसेच्या तसे वर्णन केले आहे. हे गरुड महापुराण अगदी गूढ आहे. हे पुराण सर्वप्रथम श्रीहरींनी गरुडाला कथन केले. मग गरुडापासून भृगूला, त्यांच्यापासून वशिष्ठ मुनींना, त्यांच्यापासून वामदेवांना, त्यांच्यापासून पराशर मुनींना, पराशरांपासून व्यासांना आणि व्यासांपासून मला प्राप्त झाले. जो कोणी या पुराणाचे पठण किंवा श्रवण करतो त्याचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण होते. आणि अशा प्रकारे संपूर्ण गरुड पुराण या ठिकाणी समाप्त होत आहे.